प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत आवाज येतो का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. Praise the Lord. Praise be to the name of the God. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत आहे. We welcome you all in the name of Lord Jesus Christ. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. सुंदरशा गीताद्वारे वर्शिपद्वारे परमेश्वराने आम्हाला चालवलं. God led us through this beautiful song and worship. या सर्व गोष्टीबद्दल आमच्या देवाला धन्यवाद असो. We give thanks to God for all of this. आमचा येशू या जगामध्ये आला, तारणारा आमच्यासाठी आला. Our Jesus, our Savior, came into this world for us. आणि हा आनंद सर्व लोकांसाठी आहे. And this joy is for everyone. आम्ही आता नाचत होतो, झुमो नाचो राजा आया. We were dancing to the songs today. या सर्वांमध्ये आमचा आनंद का आहे? Why do we feel and experience this joy in all of this? हा सगळ्यात मोठा आनंद का आहे? Why do we say this is the biggest joy? कारण येशू तारणारा राजा, राजांचा राजा, देव स्वर्गातून आमच्यामध्ये आला. Because Jesus, the King of Kings and the Savior, came from heaven to us. तो जर आला नसता तर आमची जीवनं वेगळी असती. If He wouldn't have come, our lives would have been so different, अगदी वेगळी असती. extremely different. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरचा भाग बघा You look at the portion, the part of the Bible before the coming of Jesus आणि त्याच्यानंतरचा भाग बघा. and the one later. जीवन जरा सुलभ झालेलं आहे. Life living was so easy. जे काही मोशेचे नियमशास्त्र होतं, All the laws of Moses, जे आमच्यासाठी मानवासाठी अवघड होतं which were so difficult for us human beings, आणि ते आमच्यातून काढून घेण्यात आलेलं आहे. it was taken from us. येशूने ते सर्व रद्द केलं. स्वतः त्यांनी त्याचं पालन केलं, पण आमच्यासाठी मात्र त्याचं रक्त आमच्यासाठी दिलेलं आहे. Jesus diminished and removed all of those. He himself obeyed it and he sacrificed himself on the cross for us. डिसेंबरचा महिना म्हटला की सगळीकडे आनंद असतो. If you see the month of December, it's joy and happiness everywhere. एक उत्साहाचं वातावरण असतं. There is some sort of excitement everywhere. वेगवेगळी कार्यक्रमाद्वारे लोक आनंद साजरा करत असतात. People try to celebrate through different programs and festivals. खाणं पिणं आहे, There is food, चांगली वस्त्र आहेत, there are good clothing, वेगवेगळे प्रोग्राम आहेत, there are different programs, लहान मुलांचे आहेत, मोठ्यांचे आहेत. some of the children and some of adults. कॅरल सिंगिंगद्वारे There's carol singing. लोक आनंद सेलिब्रेट करतात किंवा एक वातावरण तयार होतं आणि सगळ्यांना कळून येतं की ख्रिस्ताचा जन्म 2025 वर्षापूर्वी झालेला आहे. People try to create an atmosphere of celebration and then people understand that 2025 years back Jesus was born. एक चांगली गोष्ट काय असते याच्यामध्ये? There's one good thing in this. येशूविषयी बोललं जातं. People speak about Jesus. आपली गाणी गायली जातात, People sing about Jesus त्याच्यातून सुवार्ता येते. and gospel is spread through it. सोशल मीडियावर बघा, जिकडं तिकडं आपल्याला हे बघायला मिळेल. Even on social media you'll be able to find this. आणि मग येशूच्या जन्माविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी आपण सांगू शकतो. And that's how we can tell about Jesus and his life. आम्हाला माहित नाही की 2025 वर्षापूर्वी 25 डिसेंबरलाच तो आला आहे का? We don't know if he came 2025 years back on 25 December itself. काहींच्या मते विचार केला तर तो 2031 वर्षापूर्वी आला असेल. Some say that he came 2031 years back. काहींच्या मते विचार केला तर 2029 वर्षापूर्वी आलेला असेल. Some say maybe 2029 or 39 years back. परंतु हे जरी आम्हाला माहिती नसलं, But even if we don't know this, एक गोष्ट आम्हाला माहिती आहे there is one thing we know for certain, आणि ती पक्की आहे. and it's there for sure. 2000 वर्षापूर्वी, सुमारे 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे, तारणारा आलेला आहे. We know that our Jesus Christ Savior came on this earth 2000 years back. आणि त्यामुळेच हे जग आता हे बदललेलं आहे. And that's why it's changed. या दिवसांमध्ये जास्त करून येशूच्या जन्माविषयी जास्त बोललं जातं. These days people talk a lot about the birth of Jesus. बरेच मेसेज आपण याच्यावरती ऐकतो We hear a lot of messages and sermons on this. आणि त्यातलीच काही वचनं आज घेतलेली आहे. आज शॉर्ट मेसेज आहे, परंतु त्यातल्याच काही वचनातून आपण बघणार आहोत. It's a short message today, but we're going to see some of it through it. लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 7 वचनं अनेक वेळा ऐकलेली आहेत, परंतु परत एकदा वाचूयात.
लूक ऋषुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 7 वचनं. Luke 2, 1 to 7. Luke 2, 1 through 7. And it came to pass in those days that a decree went out from Caesar Augustus that all the world should be registered. This census first took place while Quirinius was governing Syria. So all went to be registered, everyone to his own city. Joseph also went up from Galilee out to the city of Nazareth into Judea, to the city of David, which is called Bethlehem, because he was of the house of lineage of David, to be registered with Mary, his betrothed wife, who was with child. So it was that while they were there, the days were completed for her to be delivered. And she was brought forth her firstborn son, and wrapped him in swaddling clothes, and laid him in a manger, because there was no room for them in the inn. हा जो अध्याय आहे अनेक वेळा ऐकला आणि त्याच्यावरचं प्रीचिंग देखील आपण ऐकलेलं आहे. आपण अनेक वेळा इतरांशी बोललेलो देखील आहोत. We've heard about this chapter a lot of time. We've heard a lot of sermons about it, and we've also spoken to people about this. ह्याचा रायटर जो आहे तो लूक स्वतः आहे. The writer of this is Luke himself. ह्या लूक विषयी सांगितलं तर तो एक विशेष शिकलेला व्यक्ती होता. तो वैद्य होता, म्हणजे तो डॉक्टर होता. So if we try to learn about Luke, he was an educated person, he was a doctor. तो पौलाचा विश्वासू सहकारी होता, म्हणजे तो सेवेतला होता. He was a faithful fellow minister of Paul. त्याच्याविषयी सांगितलेले की तो कुशल लेखक होता. It's said about him that he was a good and an experienced writer. तो उत्तम इतिहासकार होता. He was great with history. आणि तो ईश्वर प्रेरित होता. And he was inspired by God. थिओलॉजीचं ज्ञान त्याला होतं. He was great in theology. आता हे सगळं मी त्याच्याविषयी का सांगते? So why am I telling you about this? कारण हे लिहिताना प्रत्येक गोष्ट नीटपणे अचूकपणे जो अर्थ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे याचा पूर्ण विचार करून त्याने लिहिलेला आहे. He wrote this thinking of the accurate the message that people should receive through this chapter and this book. हे आपल्याला कशावरून कळतं? How do we know this? पहिल्या अध्यायातलं 3रं वचन वाचते. If we read the first chapter, 3rd verse. यास्तव थिओफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात. It seemed good to me also, having had perfect understanding of all things from the very first, to write to you an orderly account, most excellent Theophilus. 4थ्या वचनात लिहिलंय, यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्याच्यातला निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. Further it says that you may know the certainty of those things in which you were instructed. ह्या एवढ्या 7 वचनामध्ये इतक्या काही गोष्टी आपल्याला शिकवून जातात. In these 7 verses only you get to know a lot of things. आपण ते पहिलं वचन वाचलं की त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर अगुस्त याची आज्ञा झाली. We read in the first verse that it came to pass in those days that a decree went out from Caesar Augustus. त्यावेळेसची जर हिस्ट्री आपण बघितली, If you look at the history during that time, इसवी सनापूर्वी 29 वर्ष, before the birth of Jesus, 29 years, ऑक्टिवस नावाचा जो व्यक्ती होता त्याला त्या ठिकाणी रोमनचा सम्राट बनवण्यात आलं होतं. Optimus, a person, he was assigned as the governor of Romans. त्या रोमनचं सिनेट होतं, जी कमिटी होती त्यांनी त्याला सम्राट बनवलं होतं. The Senate or the committee of a Roman Empire, they had ordained him as a governor.
2 वर्ष त्याचं काम बघितल्यानंतर त्याला प्रमोशन देण्यात आलं किंवा त्याला एक चांगली पदवी देण्यात आली. And after seeing how he worked for 2 years, they were going to promote him after 2 years. आणि ते नाव आहे, हे जे इथं दिलंय ना, ऑगस्ट नाव. And this is the name, Augustus. ह्याचा अर्थ आहे एक्झॉल्टेड वन, ज्याला उच्च पदी दिलेलं आहे. It's exalted one, or the one who has been given a high place, म्हणजे तो चांगला काम करत होता. meaning he does a good job, रोमन साम्राज्यासाठी चांगलं काम करत होता. a good job for the Roman Empire. कारण त्या काळामध्ये अशा व्यक्तीला, रोमन साम्राज्य असं होतं की त्यांना त्यांचं साम्राज्य सगळीकडे पाहिजे होतं. Because the Romans wanted their empire to be expanded throughout the world. म्हणून चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीची ते दखल घेत होते. So they were taking note of those who used to do good work. आता लूक शुभवर्तमान ज्याने लिहिलं तो एक यहुदियेतर व्यक्ती आहे, लूक. So this person Luke, the one who wrote the book of Luke, he's a Jew. आपल्यासारखा परराष्ट्रीय. He's like us, a foreigner. बाकीचे सगळे रायटर बघितले तर ते यहुदी आहेत. The other writers, they are Jews. आता जर आपण बाकीचे जे वर्तमान बघितले तर कुठलं शुभवर्तमान यहुदी लोकांसाठी आहे, कुठलं रोमन लोकांसाठी आहे. पण परराष्ट्रीय जे तुम्ही आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेले त्या काळातले लोक होते, त्यांच्याकडं मात्र इतकं चांगलं शुभवर्तमान किंवा येशूविषयीची पूर्ण माहिती नव्हती. The people, there were some books written for Jews specifically and some for Jews like us, but then not everyone, like the people like us, they didn't have complete knowledge of Jesus. लोक तर येशूकडे आलेले आहेत, People had come to Jesus, परंतु त्यांच्याकडे हे सगळं ज्ञान नाही. but they did not have all the knowledge. यहुदी लोकांकडे ग्रंथ आहेत, The Jews had their books, त्यांच्याकडे मोशेचं नियमशास्त्र आहे. they had the book of law of Moses. परंतु जे परराष्ट्रीय मंडळ्या होत्या, But the international committee, परंतु ह्या परराष्ट्रीय मंडळांकडे एवढ्या सगळी माहिती नव्हती. these international people, they didn't have a lot of information. म्हणून लूक अतिशय नीटनेटकी व्यवस्थित माहिती गोळा करून देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन थिओलॉजीचा अभ्यास करून अतिशय चांगल्या प्रकारे इतिहासाची सगळी जुळवणूक करून हे सर्व लिहित आहे. So Luke, he studied this really well. He was inspired by God, and then he took a note of all the history, and that's when he's written this book of Luke. आता हा ऑगस्ट जेव्हा त्याला ती पदवी देण्यात आली, When Augustus was given this seat, त्याला विशेष अधिकार देखील प्राप्त झालेले आहेत. he received special advantage. आपल्याकडे जसं प्रजासत्ताक राज्य आहे ना, लोकशाही, Just like how we are a democratic people, ते रद्द करण्यात आलं. that was all diminished. आणि जी मिलिटरीची जी सर्वोत्तम जी सर्व उच्च प्रतीची जी पॉवर होती ती त्याला प्राप्त झाली होती. And the high power of military was received by him. आता या व्यक्तीविषयी आपण काय एवढं ऐकतो? Now, why are we listening to so much about Luke, लूक नाही, ऑगस्ट. Augustus? ह्या व्यक्तीविषयी आपण एवढं काय ऐकतो? Why are we listening to so much about him? आपण येशूविषयी ऐकलं पाहिजे, We should hear about Jesus, शिष्यांविषयी ऐकलं पाहिजे. about his disciples. पण प्रियांनो, एक लक्षात ठेवा, ह्या ज्या प्रॉफिसी आहेत, ह्या ज्या भविष्यवाणी बायबलमध्ये दिलेल्या आहेत, ह्या पूर्ण करताना फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही, जगातल्या इतर लोकांचा देखील वापर करण्यात आलेला आहे. The prophecies that are being fulfilled or were being fulfilled in the Bible, not just Christians, but everyone in the world was being used to fulfill these prophecies. जगामध्ये अधिकार पदावरती एखाद्याला ठेवलं तर परमेश्वराची काहीतरी योजना असते. If there is someone placed on a high place of authority in the world, God has something in mind for him. या ऑगस्टिसला कदाचित माहीत नसेल की येशूचा जन्म होणार आहे, कारण मोशेचं नियमशास्त्र, हे बायबल, हे संदेष्टांचे ग्रंथ हे यहुदी लोकांकडे आहेत. Maybe he wouldn't have known that Jesus was going to be born because all of these books were with the Jews. आणि त्या आधारेने ते मसीहाची वाट पाहत आहेत. And that's how they were looking forward for their Messiah. परंतु परमेश्वराने ह्याचा देखील वापर करून घेतलेला आहे. But God also used this person. कसा वापर करून घेतला? How did he do it? त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. And it came to pass in those days that a decree went out from Caesar Augustus, all the world should be registered. प्रत्येक 14 वर्षातून एकदा नावनिशी होत असे. Once 14 years, it's done. परंतु ह्याच्यामध्ये पॅलेस्टाईनच्या लोकांना म्हणजे यहुदी लोकांना सूट होती. So this time, the people of Palestine, meaning the Jews, were relieved from it. यहुदी लोकांना वेगवेगळ्या सूट ह्या रोमन साम्राज्यामध्ये होत्या.
The Jews, they had a lot of opportunities in the Roman Empire. हे खूप समृद्ध साम्राज्य होतं. पूर्ण भूमध्य सागरीय जो प्रदेश आहे त्याच्यातले जे राष्ट्र आहेत अशा सर्वांवरती ह्या रोमन साम्राज्याचं राज्य होतं. परंतु एक लक्षात ठेवायचं की हे देवाचे लोक, यहुदी लोक यांना काही नियमांमध्ये सूट होत्या. These people, the Roman people, they were really prosperous wherever they went, and all of their empire was prosperous. But the Jews, they had some flexibility with the rules. यहुदी लोकांचे आपले स्वतःचे नियम, स्वतःचे कॅलेंडर, मोशेचं नियमशास्त्र ते पाळणार म्हणजे पाळणार. The Jews had their own calendar, their own book of laws, and they without fail used to obey it. आणि जगात सगळ्यांना माहीत होती बाकीचं मान्य करत नाही. Everyone in the world knew that they wouldn't listen to anything else. बाकी सगळे स्पेन, फ्रान्स, इटली असे जे बाकीचे देश आहेत या सर्वांवरती त्यांचं वर्चस्व आहे, त्यांची नावनिशी होत आहे, त्यांना रूल पाळावे लागत आहेत. परंतु यहुदी लोकांना मात्र सूट आहे. Every other member of every other country, Spain, France, everyone else had to obey all the rules, but the Jews, they didn't have to do it. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोमन आर्मीमध्ये देखील त्यांना सूट होती. Even the Roman army, they didn't let them do it. पाऊल नाही का म्हणतो मला रोमनचं नागरिकत्व आहे. Paul says that I am a Roman citizen. का म्हणतो तो हे? Why does he say that? त्याचे वडील किंवा आजोबा कोणीतरी आर्मीमध्ये मोठ्या पदावरती होते आणि त्यांना स्पेशल ती ट्रीटमेंट मिळाली होती. His father or his grandfather was in the military, and that's why he received this special treatment. परंतु ह्यावेळी काय सांगण्यात आले आहे? पूर्ण जगाची नावनिशी होणार आहे. But here it said that there would be a decree throughout the whole world. सिच्युएशन सगळं बघा. Look at the situation. मेरी गर्भवती आहे Mary was with a child, आणि आता ती पुत्र प्रसवणार आहे. and she's going to bear a son. परंतु ती कुठे आहे आता सध्याला? But where is she? गालिलातील नासरेत गावामध्ये आहे. She's in the city of Nazareth in Galilee. गालिलातील नासरेत गावामध्ये आहे. She's in the city of Nazareth in Galilee. येशूचा जन्म कुठं व्हायला पाहिजे? Where was Jesus supposed to be born? बेथलेहममध्ये. In Bethlehem. मिखा 5:2 वाचूयात. Micah 5:2. Micah 5:2. But you, Bethlehem Ephrathah, though you are little among thousands of Judah, yet you shall come forth to me, the one to be ruler in Israel, whose going forths are from old, from everlasting. या ठिकाणी ही जर भविष्यवाणी पूर्ण व्हायला पाहिजे तर आता मेरी कुठं आहे आणि ती कुठं असायला पाहिजे? If this prophecy has to be fulfilled, where is Mary right now, and where does she has to be? ती नासरेतमध्ये आहे. She is in Nazareth, पण ती असायला पाहिजे बेथलेहममध्ये. but she should be in Bethlehem. आणि त्याच्यासाठी काय उपयोगी पडलेलं आहे? And what is useful over here? या कैसर ऑगस्ट यांनी केलेली आज्ञा. And for this, the decree of Caesar Augustus was useful. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या घराण्याप्रमाणे आपापल्या कुळाप्रमाणे त्या ठिकाणी गेलंच पाहिजे ही आज्ञा होती. आता ही यहुदी लोकांना पण आहे. Every person, according to their lineage, their house, had to be present there, and this was a law. कैसर ऑगस्टचा उद्देश वेगळा होता. The motive of Caesar Augustus was different. त्याला नावाप्रमाणे, वंशाप्रमाणे, घराण्याप्रमाणे, जमातीप्रमाणे सगळ्या लोकांची नावनिशी एक स्टॅटिस्टिक पाहिजे होतं. He wanted a stat of all the people through their house, their lineage, and every single detail. खूप ह्या साम्राज्यामध्ये समृद्धी होती. There was a lot of prosperity here. आणि मग ही नावनिशी लिहिल्यानंतर ह्या स्टॅटिस्टिकनुसार त्यांना टॅक्स वसूल करायचा होता. And after the census, they were supposed to collect tax. आणि त्या उद्देशाने ही नावनिशी पूर्ण जगाची होत आहे. That's why this was happening throughout the world. आणि त्याच्यामध्ये यहुद्यांना देखील सामील केले आहे. Even Jews were included. परंतु बायबल काय सांगतं? But what does Bible say? येशूचा जन्म बेथलेहमात होणं आवश्यक आहे. It is important for Jesus to be born in Bethlehem. मेरी त्यावेळी बेथलेहममध्ये असण्याची गरज आहे. It was important for Mary to be in Bethlehem. मेरीची प्रसूती बेथलेहममध्ये होणं गरजेचं आहे. It was important for her to conceive in Bethlehem कारण भविष्यवाणी पूर्ण व्हायची आहे. because the prophecy was supposed to be fulfilled. आणि त्यामुळं ह्या दोघांना
योसेफ आणि मेरी हे दाविदाच्या घराण्यातले असल्यामुळं हा मोठा प्रवास करून 70 मैलाचा प्रवास करून डोंगर दऱ्यामधून त्यांना बेथलेहममध्ये पोचावं लागलं. That's why Joseph and Mary, being born in the lineage of David, they had to travel for 70 miles and reach this place. दाविदाच्या घराण्यातले सगळे लोक ज्या ज्या ठिकाणी होते त्या इस्रायल देशामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या बेथलेहममध्ये पोचलेले होते. All the people from the house and lineage of David, wherever they were, they had to come and be present over here. आता या ठिकाणी जे पुढचं वचन आहे की आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गवाणीत निजवले, कारण त्यास उतारशाळेत जागा नव्हती. The 7th verse, and she brought forth her firstborn son and wrapped him in swaddling clothes and laid him in manger, because there was no room for them in the inn. रूम्स का नव्हत्या? Why was there no room? कारण दाविदाच्या घराण्यातले लोक तिथे जमा झालेले आहेत. Because the people from the house of David were gathered there. योसेफाचे नातेवाईक सगळे आधीच पोचलेले आहेत. All of Joseph's relatives were there from the first. आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या जागा यांची दाविदाच्या घराण्याची जी घरं होती किंवा गेस्ट हाऊस होती ती पूर्ण भरून गेलेली आहेत. And that's why the guest house or all the rooms were already filled. आपल्या मराठीमध्ये शब्द वापरलेला आहे उतारशाळा. It's called as inn or a place for guests to live. आपल्याला माहिती आहे की शुभवर्तमान किंवा नवीन करार जो आहे तो ग्रीकमध्ये लिहिलेला आहे. The New Testament is written in Greek. आणि त्यामुळं कधी कधी ग्रीकमधून भाषांतर होताना शब्द आपल्याला वेगळ्या प्रकारचे येतात. So sometimes it may happen so that you may have different words while translating. परंतु तो जो ॲक्युरेट शब्द त्या शुभवर्तमानामध्ये किंवा त्या वचनामध्ये दिलेला आहे त्याचा जो अर्थ आहे त्याला एक ब्युटी आहे. But the exact word in Greek, when the original word, it has some beauty in it. आणि ती ब्युटी किंवा ते सौंदर्य प्रगट होणं फार गरजेचं आहे. And it is important for that beauty to be revealed. आणि म्हणून मी लूकचं यावेळी आधी एवढं वर्णन केलं. That's why I had to put forth a background of Luke in front of you. तो कुशल इतिहासकार होता. He was excellent at history. तो उच्च शिक्षित होता. He was highly educated. तो ईश्वर प्रेरित होता. He was led by divine nature. त्याला थिओलॉजी माहित होती. He studied theology. प्रवीण होता असं लिहिलेलं. नुसतं थिओलॉजी माहित नव्हती, थिओलॉजीमध्ये तो प्रवीण होता. It said that he always stood at the first place and was excellent in it. आणि तो पौलाचा सोबती होता, म्हणजे तो सेवक होता. And he also was a fellow member or a person who was with Paul. आणि त्यामुळं प्रत्येक शब्द तो तोलून मापून आणि त्याचा एक्झॅक्ट अर्थ, करेक्ट अर्थ लोकांपर्यंत कसा पोचवावा ह्याचा प्रयत्न करत आहे. So he used to always think how he could deliver the exact word with right meaning to people. काही दिवसापूर्वी एका बायबल सेंटर, खूप मोठं बायबल सेंटर आहे जगातलं ते, आणि त्याचे जे स्कॉलर्स होते, प्रोफेसर्स होते, आणि ते ह्यावरती त्यांनी एक डिस्कशन केलं. 4 व्यक्ती होत्या त्या, आणि डिस्कशन केलं होतं. अतिशय सुंदर रीतीने त्यांनी ही गोष्ट सांगितली. A few scholars from a very well-known Bible institute in the world, they were discussing about this, and they explained this in a very beautiful way. जे काही ग्रंथ आहेत, जे अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत ते, आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व, जे पुरातन किल्ले असतात, घरं असतात, ज्या पुरातन गोष्टी आहेत याचा अभ्यास करणारे जे आर्किओलॉजिस्ट, या दोघांच्या संगणमताने त्यांनी हे सर्व एक्सप्लेन केलं. These people, these scholars, explain all of this with the help of archaeology, the history and archaeological facts in a very beautiful way. आणि त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही जो अर्थ घेता तो योग्य घ्या, कारण त्यामध्ये एक ब्युटी असती आणि ती प्रगट झाली पाहिजे. ख्रिस्ताच्या जन्माच्या जागेची, ख्रिस्ताचा जन्माची, तो कसा ह्या पृथ्वीवरती आला, त्याचा एक उद्देश काय होता, त्याला कोणामध्ये यायचं होतं, हे एक सौंदर्य आहे आणि ते प्रगट झालं पाहिजे. And the motive was to explain and reveal the beauty of the birth of Jesus and how he came on earth, the place where he was born, the motive of everything of him. जगातले प्रत्येक वेगवेगळे देश आहे, प्रत्येकाची एक वेगवेगळी संस्कृती आहे. There are so many countries in the world and there are so many cultures as well. आणि त्यांची राहण्याची एक वेगवेगळी पद्धत आहे. They have different ways of living. घरांची वेगवेगळी पद्धत आहे. There are different ways of houses. आपण हे जेव्हा वचन वाचतो, But when we read this verse, त्यांना उतार शाळेत जागा नव्हती, there was no place for them in the inn. आणि मग तो गाईच्या गोठ्यामध्ये जन्मला आणि गव्हाणीमध्ये त्याला बाळंत्याने गुंडाळून ठेवलेला आहे. And he was born in the manger and wrapped in swaddling clothes. आता आपल्या समोर काय येईल?
What can we take a picture of? पुण्याचं मला सांगता नाही येणार, परंतु गावामध्ये जर आपण पिक्चर तयार केलं तर गावामध्ये कसं असतं, एक घर असतं आणि त्यांची जी प्राणी असतात, मग गाई, बैल, गुरढोरं जी काही असतील, गाढवी असतील, आता इस्रायल लोकांकडे ते जास्त असायचे म्हणून त्याचा उल्लेख मी करते. बाजूला एक ठिकाणची गोठा असतो त्यांच्या घराच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये ते राहतात. I cannot tell you about Pune, but in the villages, there's like a small manger next to a house, and where they have their cattle laid there. आणि हे प्राणी ते आपल्या घरात नाही ठेवत. They do not keep those animals in their houses. कदाचित त्यांचा वास येत असेल, Maybe because they don't smell good. किंवा घरातल्या लोकांना त्या राहताना त्याचा त्रास होत असेल. Maybe because some people living in the house would experience some sort of discomfort because of them. एक घर असतं आणि त्याच्या बाजूला कदाचित जवळ असेल, कदाचित थोड्या अंतरावर असेल, तो गोठा असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सर्व प्राणी असतात. There's a house, and there'd be a manger next to the house at some distance. आणि मग जेव्हा आपण वाचतो आणि एक चित्र तयार करतो येशूच्या जन्माचं, When you read and create a picture of the birth of Jesus in your mind, आणि मग आपल्याला समजतं की त्यांना गेस्ट हाऊसमध्ये जागा नव्हती we understand that there was no room for them in the guest house. आणि मग त्या गोठ्यामध्ये ते होते That's why they were in the manger. आणि त्या ठिकाणी येशूचा जन्म झालेला आहे. That's where Jesus was born. परंतु ह्याची खरी ब्युटी आहे ती वेगळी आहे. But the actual beauty of it is different. लूकनी या ठिकाणी कॅटॅलुमा हा शब्द वापरलेला आहे Luke here has used the word kataluma. आणि ह्या शब्दाचा अर्थ एकदम वेगळा होतो. The meaning of it is totally different. आणि मग आर्किओलॉजिकल काय सांगतात, What do archaeologists say? पहिल्या शतकातली किंवा येशूच्या जन्माच्या त्या काळामधली बेथलेमातली घरं कशी होती. How were the houses in the first century in the city of Bethlehem? बेथलेम गाव होतं Bethlehem was a town, आणि त्या ठिकाणी हे कॅटलुमा जे घर असायचं ते कसं असायचं तर टेकडीजवळ किंवा खडकामध्ये ती घरं असायची. and Kataluma, these houses were near a hill or some rocky place. सर्वसाधारण घर, एका रूमचं घर असायचं, It was a one-room house, अगदी सर्वसाधारण घरं. extremely normal and modest. आणि त्या घरामध्ये वरच्या बाजूला ती मेन फॅमिली राहायची And in that house, on the upper floor, used to live the main family. आणि त्याच्यानंतर काही स्टेप्स खाली, काही पायऱ्या खाली उतरून जी जागा असायची त्या जागेमध्ये त्यांचे प्राणी, मग त्यांच्या गायी, मेंढरं किंवा गाढवी हे जे आहेत ते रात्रीच्या वेळी विसाव्यासाठी, प्रोटेक्शनसाठी आणून ठेवली जायची. And a few steps below used to be the cattle where they used to keep them for protection. प्रोटेक्शन म्हणजे कदाचित थंडीपासून असेल, कुणी चोरून घेऊन जात असेल किंवा जनावरं वेगवेगळी त्यांच्यावरती झडप घालत असतील, अशा वेगवेगळ्या प्रोटेक्शनसाठी ती जी खाली जागा होती त्याच्यामध्ये ते ठेवण्याचं ठिकाण होतं. Protection can be because of the winter, the cold, or the wild animals, or people taking them away. म्हणजे हे कॅटलोमा काय आहे, What's this Kataluma? एक घर आहे, एकच रूम आहे, It's a one-room house. वरच्या बाजूला मेन फॅमिली आहे, The main family stays on the upper floor. काही पायऱ्या खाली उतरून आलं की ती जागा आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व प्राणी ठेवतात रात्रीच्या वेळेला. A few steps down, there's a space where they keep all the animals at night. आणि मग त्यांनी सांगितलं Then they said, की दाविदाच्या वंशामधलीच ही घरं होती. these are the houses from the lineage of David. योसेफाचे नातेवाईक लवकर आल्यामुळं, जागा फुल झाल्यामुळं It was full because the relatives of Joseph came early. ह्या कॅटलोमा खाली जी जागा होती त्या ठिकाणी योसेफ आणि मेरीला जागा मिळालेली आहे. This place, Kataluma, that's where Joseph and Mary got a place to stay. सांगायचा उद्देश काय आहे, The motive of me telling, येशूचा जन्म आयसोलेटेड वेगळ्या ठिकाणी नाही, the birth of Jesus was not isolated or in a different place. वरती लोक आहेत, There were people खाली upstairs. प्राणी आहेत. There was cattle. आमचा देव जगात आला तो मानवामध्ये आलेला आहे. Our God came in the world among humans. परमेश्वराला मनुष्याची सहभागिता किंवा फेलोशिप नेहमी आवडते. God always likes the fellowship of us humans. ज्या ज्या वेळी आदाम आणि हवा बागेमध्ये असायचे, परमेश्वर त्यांना भेटायला येतो, त्यांना राहण्यासाठी बाग दिली होती, परंतु परमेश्वर वारंवार त्यांना भेटण्यासाठी, त्या फेलोशिपसाठी त्या ठिकाणी येत होता. Adam and Eve, they had a place to stay in the garden, and God used to come always for the fellowship. म्हणजे येशूचा जन्म लोकांपासून वेगळा नाही, तो एका नम्र ठिकाणी झालेला आहे. कॅटलोमा, ज्या ठिकाणी प्राणी ठेवली जातात, प्राण्यांच्या खाण्यापिण्यासाठी जे गव्हाण आहे त्या गव्हाणामध्ये मेरीने त्याला ठेवलं. त्याचा नम्र जन्म आहे, परंतु मनुष्यामध्ये, प्राण्यांमध्ये आहे. Jesus wasn't born in an isolated
आणि असं सांगितलं जातं की ती जी जागा होती, ती जी जागा त्या ठिकाणची होती किंवा ते जे घर होतं त्या गावाचं मध्यवर्ती ठिकाण होतं. And the house was in a center or in a mid place. साधी राहणारे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय नम्र जागेमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. He was born in a very modest, in a very normal place among people. येशू ख्रिस्त नम्रपणे साध्या ठिकाणी लोकांमध्ये, प्राण्यांमध्ये ज्यांचा तो निर्माता होता त्यांच्यामध्ये जन्माला आला आहे. Jesus was born among humans and among cattle in a very humble way. याच्यासाठी आणखी एक उदाहरण ते सांगतात कॅटलोमासाठी. There's another example for Cataluma. आणि ते म्हणतात की ज्या ठिकाणी शेवटचं भोजन झालं होतं ती जी जागा होती ती जागा आणि ही जागा दोन्ही सारख्या आहेत. They say that the place for the Last Supper and this place is the same. त्या ठिकाणी आपण बघतो की येशू आणि त्याचे शिष्य शेवटचं जे भोजन होतं ज्याला आपण प्रभुभोजन म्हणतो त्यासाठी गेले आणि माडीवरची जागा त्यांना प्राप्त झाली होती. We see that the disciples went with Jesus for the Last Supper on the upper room. आणि अशीच जागा या ठिकाणी परंतु नम्रतेची, ज्या ठिकाणी प्राणी आहेत, गव्हाण आहे, अशा ठिकाणी येशूचा जन्म झाला आणि त्याला एका कपड्यामध्ये रॅप करून असं सांगितलं जातं की ते कपड्यांच्या पट्ट्या होत्या आणि ह्या पट्ट्या देखील एक वेगळं दर्शक आहे. So the place where he was born is the same, and he was wrapped in the swaddling clothes, and there is some significance to it. गव्हाण आहे ते नम्रतेचं दर्शक आहे. Manger, it defines humility. आणि हे जे कपडे आहेत हे कपडे म्हणजे पट्ट्या होत्या कपड्यांच्या आणि मेरीनी त्याच्यामध्ये त्याला गुंडाळलेलं होतं. These swaddling clothes were actually strips in which Mary had wrapped Jesus. यहुदी लोकांची संस्कृती जर बघितली, If you look at the culture of the Jews, ज्या कोकऱ्याला त्यांना वधायचं असेल तर त्याला आदल्या दिवशी नीटनेटकं स्वच्छ केलं जातं आणि त्याला ह्या अशा प्रकारच्या पट्ट्यांनी गुंडाळलं जातं. the lamb which they are supposed to sacrifice, they clean and make it all new the day before. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं अर्पण केलं जातं, त्याचं सॅक्रिफाईस केलं जातं. The next very day they sacrifice it. अशा प्रकारे आमचा येशू नम्रपणे मनुष्यामध्ये सर्वसाधारण गाव जे आहे, एक गाव, लोकांची सर्वसाधारण संस्कृती, अगदी साधी भोळी लोक, अशामध्ये आणि नम्र ठिकाणी तो जन्मला आहे. That's how Jesus was born, in a very humble place among humans and cattle, in a normal house in a village. आणखी एक उदाहरण ते सांगतात. Another example, चांगला शंभरोणी जो एका व्यक्तीला ज्याला जखमा झाल्या होत्या त्यांना तो उतार शाळेमध्ये घेऊन जातो. Good Samaritan, a person who had wounds, they take him to in a inn. परंतु त्या ठिकाणी त्या उतार शाळेला किंवा धर्मशाळेला त्यांनी पॅन्डोकियन हे नाव दिलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी आहे ती जागा आणि ही धर्मशाळा ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. That's the place that guest house is named as Pandokian, and these two places are different. मानवाचा निर्माता, The creator of human, प्राण्यांचा निर्माता, the creator of त्या animals, सर्व सृष्टीचा निर्माता, the creator of all the earth. तो एका आयसोलेटेड ठिकाणी म्हणजे मनुष्यापासून वेगळा असा नाही, तर मनुष्यामध्ये पण एका अतिशय नम्र ठिकाणी जन्माला आला आहे. This creator was born among humans, not in an isolated way, but among all of us. त्या दिवशी जर देव जन्माला आलेला आहे, If God was born on that day, मग स्वर्गामध्ये काय हालचाल चालली असेल? imagine what would happen in heaven. स्वर्गातला तो देव The God of heaven, सन्मानित, गौरवित आणि अतिशय प्रतिष्ठित ठिकाणी तो होता. he was in a glorious and a high and a heavenly place. आणि तो या ठिकाणी नम्रपणे आलेला आहे. He has come here in a very humble way. तो जेव्हा पृथ्वीवर आला, When he came on earth, स्वर्गदूत सुद्धा आले. even the angels came. यायलाच लागल त्यांना. They had to. त्याच्या जन्माची वार्ता कोण सांगणार? Who would spread the gospel of his birth? आपल्याला माहिती आहे की मेंढरं रानात मेंढरं राखत होती आणि त्या ठिकाणी देवदूत आला आणि त्यांनी मेसेज दिलेला आहे. We know that the shepherds were in the farm. They were taking care of their cattle, and that's when they got the good news from the angels. आणि त्याच्यानंतर अनेक देवदूत त्या ठिकाणी आले After that, a lot of angels came there. आणि मग ते देवाची स्तुती करू लागले They were praising God. आणि पहिलं कॅरल त्या ठिकाणी गायलं गेलं. That's when the first carol was sang. देव जगात आला होता. God
God had come in the world. देवदूतांना येणं गरजेचं आहे. It was necessary for angels to come. अद्भुत गोष्टी होत्या त्या दिवसाच्या सगळ्या. All the things that happened on that day were marvelous. हे मेंढपाळ होते हे फार बुद्धिमान नव्हते, These shepherds, they were not too intelligent. म्हणून त्यांना स्पष्ट सांगण्याची गरज होती, राजा जन्मलेला आहे, तारणारा जन्मलेला आहे. So they had to be told clearly that the Savior was born, a king is born. म्हणून देवदूतांनी येऊन स्पष्टपणे सांगितलं. So the angels told him very clearly. परंतु जे ज्ञानी होते, But the wise men, जे अभ्यासक होते, the scholars, त्यांना सांगण्यासाठी कोण आलं? who came to tell them, तारा आला. a star. परमेश्वराची सांगण्याची पद्धत अशी आहे, This is the way of telling by God. ज्यांना ज्या पद्धतीने समजतं त्या पद्धतीने तो सांगतो. The way people understand, God tells everyone personally. एकदम साधा भोळा व्यक्ती आहे, त्याला मोठ्या मोठ्या शब्दांनी तो सांगेल का? If he's a very simple man, will God tell him in great way? त्याला जसं समजेल तसं तो सांगतो. He would definitely tell him in a way he understands. आणि ज्ञानी लोकांना त्यांच्या पद्धतीने तो सांगतो. He told the wise men in their way. तारणारा आला, A Savior has come. राजा आला, King has come. महालात नाही आला, He didn't come in a palace, कॅटिलोमामध्ये आला, in a Cataluma, नम्र ठिकाणी आला, in a very humble place. कारण त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जाऊ शकेल. Every person could go there. महालात आला असता तर थोडकेच लोक गेले असते, If he would have come in a palace, only few people would have gone there. परंतु ह्या कॅटिलोमामध्ये आल्यामुळं सगळ्या प्रकारचे लोक त्याला भेटू शकतात. But in the Cataluma, all people could come and visit him. ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट किंवा मेसेज आपण वारंवार ऐकलेले आहे, We've heard the message, the gospel of the birth of Jesus all the time. परंतु जे थोडक्यात आपण आज ऐकलेले आहे, But the one that we've heard in short today, परमेश्वराला माणसाची फेलोशिप पाहिजे आहे. God wants the fellowship of man. त्याला एकटं नाही आवडत, He doesn't want to be त्याला alone. तुमच्या आमच्यामध्ये आवडतं. He wants to be with us. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही वर्शिप करतो So whenever we worship him, तो आमच्यामध्ये येतो. he comes among us. उत्सुक असतो, कधी एकदा हे वर्शिप करतात, कधी मी त्यांच्या भेटीला जाऊ. He is very eager and excited to come and come between us when we worship him. आम्ही प्रार्थनेला बसतो, When we sit for prayer, उत्सुक असतो ते ऐकण्यासाठी, त्याचं उत्तर देण्यासाठी. he is very eager to listen and to answer it. आम्ही वचन ऐकतो किंवा सांगतो, When we hear the word and we tell it, त्याला त्याच्या गोष्टी सांगण्याची इच्छा असते. he is eager to tell his own things. येतो तो, He comes कारण त्याला तुमचं आणि माझी फेलोशिप आवडते. because he wants your and mine fellowship. त्याच्या जन्मापासून त्याने हे दाखवून दिलं He's shown this from his very birth, आणि त्याच्यानंतर त्याचं जीवन आपल्याला ठाऊक आहे. and we know his life since then. आमचं पाप त्याच्यावरती लादण्यात आलं, Our sin was put on him. त्या क्रुसावरती त्याला देण्यात आलं, He was sacrificed on the cross for us, तुमच्या आणि माझ्यासाठी. for you and me. निष्पाप निर्दोष कोकरा He was unblemished त्या क्रुसावरती दिल्यात आला. on the cross. तो मेला, तो पुरला गेला आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला He died, he rose and was resurrected, आणि तो स्वर्गामध्ये घेतला गेला. and was resurrected. या ठिकाणी बालक म्हणून आला होता. He had come as a child नासरेतमधून बेथलेहेममध्ये जाऊन भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. He was born from to fulfill the prophecy from Nazareth to Bethlehem. पण आता दुसरं येणं होणार आहे, His second coming is coming soon. त्याची आपण वाट पाहत आहोत. We need to wait for him. आता बेथलेहेमात नाही, Not in Bethlehem anymore. माहित नाही कुठे येणार आहे, We don't know where, पण त्या गव्हाणीमध्ये नाही, but not in a manger, ढगावर बसून येईल. on the cloud. त्याची वाट पाहणारे आम्ही आहोत. We need to wait for him. निश्चितच परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. Surely God will bless us. जेव्हा जेव्हा आम्ही त्याला बोलावतो, Whenever we call on him, जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्या सानिध्यात येतो, whenever we go in his presence, आमची फेलोशिप त्याला आवडते. he loves our fellowship. आदाम हवेपासून आपण पाहिलं, We see this from Adam and Eve. भेटीला येणारा तो परमेश्वर आहे. He is a God who comes to meet. सुमारे 2000 वर्षापूर्वी डायरेक्ट जगामध्ये मनुष्य रूपाने आपल्या भेटीला आला आणि आपल्या तारणासाठी आला. 2000 years back, he came on this earth to meet us and for saving us. मला माहिती आहे इथे सर्व तारण पावलेले लोक आहेत, I know everyone here is saved, पण त्याच्या विषयी अधिक जाणून घेऊया. but let us learn more about him. अधिक जाणून घेऊया. Learn more about him. रोज त्याच्या भेटीची इच्छा करूया. Desire to meet him every day. तो इच्छुक आहे भेटायला. He is very eager. आम्ही तयार आहोत का? Are we ready? आज जर आपली इच्छा आहे भेटीची, If we want to meet him today, निश्चय करू मी रोज देवाला भेटेल आणि त्याची रोजची फेलोशिप घेईल, कारण माझ्या देवाला मला भेटण्यात उत्साह आहे. let's make a decision to meet him every day and have his fellowship every day because he's eager to meet me. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. May God bless us. यावेळी आपल्या जागेवर उठून उभं राहूया. क्वायर पुढे ये. आज शॉर्ट